महाकबड्डी लीगचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे। IPLच्या धर्तीवर लिलाव प्रक्रियेतून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असा लौकिक असणाऱ्या कबड्डीची स्पर्धा अर्थात महाकबड्डी लीग मुंबईत 15 तारखेपासून रंगणार आहे। IPLच्या धर्तीवर पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग कबड्डीसाठी होतोय। महिला आणि पुरुष गटांचे 8 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत। IPLच्या धर्तीवर लिलाव प्रक्रियेतून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। मुंबई डेव्हिल्स, पुणे पॅन्थर्स, रायगड डायनामोज, सांगली रॉयल्स, बारामती हरिकेन्स, ठाणे टायगर्स, नगर चॅलेंजर्स आणि रत्नागिरी रेड्स असे 8 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत। महिला आणि पुरुष गटांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले असून प्रत्येक संघात 10 खेळाडू, 1 प्रशिक्षक आणि 1 मॅनेजर असेल। संघातल्या 7 खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीनं तर 3 खेळाडू मालकांच्या पसंतीचे असतील। या महाकबड्डी लीगसाठी 357 खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली, ज्यापैकी 200 खेळाडूंची निवड झाली आहे। पुरुष संघाची बेस प्राइस 35 लाख तर महिला संघाची बेस प्राइस आहे 25 लाख रुपये। सर्वात महागडा पुरुष खेळाडू ठरलाय कुलभूषण काळभोर। रत्नागिरी संघानं 1,80,000 रुपयांमध्ये त्याला खरेदी केलंय। तर सर्वात महाग महिला खेळाडू ठरली आहे नेहा घाडगे। नेहा घाडगेसाठी बारामती संघानं 2,28,000 रुपये मोजलेत। प्रत्येक संघात अ दर्जाचे 3 खेळाडू आहेत तर इतर खेळाडू ब दर्जाचे आहेत। 15 मे ते 18 मे दरम्यान वडाळ्यातल्या मुंबईत कबड्डीचे सामने होतील, तर 21 मे ते 24 मे दरम्यान खेड आणि रत्नागिरीत सामने होतील। 28 मे ते 31 मे दरम्यान अलिबाग रायगड इथं महाकबड्डीचे सामने होतील, तर 4 जून ते 7 जूनमध्ये पुणेकरांना महाकबड्डीचा आस्वाद घेता येईल। स्पर्धेतील एकूण बक्षिसं 15 लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे या महाकबड्डी लीगची उत्सुकता शिगेला ताणली गेली आहे। महाकबड्डी लीग ही आपली आता उद्यापासून मुंबईत वडाळ्याला सुरुवात होत आहे। त्याची पहिलीच सीझन आहे आपला। पहिल्या सीझनला आपल्या 8 मुलांच्या टीमा आणि 8 मुलींच्या टीमा यांचा सहभाग असणार आहे। आपण पहिल्या सीझनला 4 वेगळ्या ठिकाणी पुणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीला पण खेळणार होता। ह्या ज्या टीम्स आहेत ह्या आम्ही 1-on-1 ह्या आम्ही विकलेल्या आहेत, कारण एक हे मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी स्वतःसाठी की ह्या टीमा ह्या प्राईजला जायला पाहिजे। तर ऍक्च्युली तुम्ही बघायला तर भारतात एका स्टेट लेवलवरती एवढी मोठी स्पर्धा कुठल्याही खेळासाठी झाली नाही आणि ह्या प्राइजेसलाही त्या गेल्या नाहीत। होतात, भरपूर होतात लीग्स, पण एवढ्या प्राइजेसला होत नाही। सर्वप्रथम हा महाराष्ट्रातल्या खेळाडूला फायदा व्हावा म्हणून हा महालीग आम्ही सुरू केलेला आहे। हा मातीतला खेळ हा गादीवर न्यायचा आहे आणि त्यासाठी आपले जे होतकरू खेळाडू ज्यांना कुठं प्लॅटफॉर्म मिळत नाही, कुठं त्यांना खेळाला वाव मिळत नाही आणि मोठ्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये त्यांचा टिकाव लागत नाही, यासाठी त्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांना चान्सेस मिळावं, त्यांना खेळाचं गुणवत्ता दाखवण्यासाठी हा महालीग आम्ही केलेला आहे। याच्यातून महाराष्ट्राला पुढं यामध्ये कसे ज्युनियर आहे, नवीन खेळाडू आहे, हे पुढं महाराष्ट्राचे नेतृत्व करतील आणि त्याचा फायदा होईल, यासाठी ही महालीग सुरू केलेली आहे। मुंबईपासून महाकबड्डी लीगला सुरुवात होतीये। मराठी मातीतल्या खेळाला पहिल्यांदाच अशा प्रकारे ग्लॅमर मिळालंय। महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई।